शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचं शिक्कामोर्तब 2024च्या विधानसभा निवडणुकीत लोक न्यायालयानं यावर शिक्कामोर्तब केलंय। सुप्रीम कोर्टही हाच निर्णय देईल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। लोक न्यायालयाने शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेजींची आणि राष्ट्रवादी ही अजितदादा पवारांची आहे, यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच। काल आणि आज आणि उद्या शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। पवारांकडून राष्ट्रवादी चुकीच्या पद्धतीने काढून घेतली। निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीवरही अन्याय। सुप्रिया सुळेंचा आरोप। शिवसेना काल आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणारी दुर्दैवाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अतिशय चुकीच्या पद्धतीने अन्याय हा केला का इलेक्शन कमिशनने केला। कायद्याच्या तरतुदींचं पालन करून निर्णय घेतला। तो निर्णय सुप्रीम कोर्टातही टिकेल। आमदार अपात्रतेवरती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। सुप्रीम कोर्टने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आम्ही त्या निकषात बसून योग्य निर्णय घेतलेला आहे आणि मला संपूर्णपणे खात्री आहे की हा निर्णय अत्यंत शाश्वत असल्यामुळे हा निश्चितपणे सुप्रीम कोर्टात टिकून राहील। सध्याचा निवडणूक आयोग भाजपचा एजंट। भ्रष्टाचार करून एका गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं। संजय राऊतांचा हल्लाबोल। तर आयोगाला बदनाम करण्याचं काम सुरू। नरेश म्हस्केंचं प्रत्युत्तर। निवडणूक आयोगाने शेण खाल्लं। निवडणूक आयोग विकला गेला आणि त्याने आमचा पक्ष आणि चिन्ह विकला शेकडो कोटींना। हा व्यवहार मी वारंवार सांगितलेला आहे। निवडणूक आयोगाला बदनाम करायचं त्यांना माहिती आहे। कायदेशीररित्या त्यांची बाजू लंगडी आहे आणि त्यांनी जे काही मुद्दे मांडतायत ते कोर्टात यशस्वी होणार नाहीत। वीज कंपन्यांच्या स्थलांतरण प्रकरणात शरद पवार पुढचे 2 ते 3 दिवसात चाकण एमआयडीसीला भेट देणार। पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतरण भूषणावह नाही। फेसबुक पोस्ट करत पवारांनी केली होती टीका। एमआयडीसीमधील समस्यांबाबत उद्योजकांशी संवाद साधणार। चाकणमधील बंद होणाऱ्या 76% कंपन्या या डिफेक्ट होत्या। त्या कंपन्यांची नोंदणी झाली पण त्या सुरूच झाल्या नाहीत। वीज कंपन्यांच्या स्थलांतरणावरती फडणवीसांचं पवारांना उत्तर। पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतरण भूषणावह नाही। पवारांनी फेसबुक पोस्ट केली होती। सर्वात जास्त फंक्शनल कंपन्या महाराष्ट्रात आहेत। ज्या नॉन फंक्शनल कंपन्या आहेत, ज्या कधी सुरूच होऊ शकलेल्या नाहीत, त्याचा आकडा देऊन काही लोक फसवेगिरी करतात। मात्र आता माझ्या ट्विट नंतर सगळ्या गोष्टी समोर आल्यात। राजकीय उद्योग सोडून सामंतांनी उद्योजकांकडे लक्ष द्यावं। एमआयडीसीमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू। उद्योजकांच्या समस्येवरनं रोहित पवार यांची टीका। आज चाकण एमआयडीसीला त्यांनी भेट दिली। आहे का धमाक या सरकारमध्ये आमच्याबरोबर चर्चा करायची आणि उद्योग मंत्री जे राजकीय उद्योग करत तिथं फिरतायत त्यांनी ते बंद करावेत आणि आमच्या समोर येऊन या आकड्यावर चर्चा करण्याची हिंमत दाखवावी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण एमआयडीसी प्रश्नाबाबत बैठक घेणार। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सूचना। कंपन्यांच्या समस्या जाणून घेणार। उद्योग खात्यात सर्वात जास्त भ्रष्टाचार। संजय राऊतांचा आरोप। पायाभूत सुविधांमुळे कंपन्या बंद होत असतील तर त्याची आधी जबाबदारी सीएमची। राऊतांची टीका। चाकणची एमआयडीसी ही शरद पवारांच्या प्रयत्नाने तिथे सुरू झाली। जर कंपन्या बंद पडत असतील, निघून जात असतील, त्याची जबाबदारी सगळ्यात आधी आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची।